जर तुम्ही तुमच्या लाईफच्या 20s मध्ये किंवा लेट 20s मध्ये आहात तर या 3 लाईफ स्किल्स तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या 95% लोकांपेक्षा पुढे नेऊन ठेवतील. नंबर 1, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. जी गोष्ट बोलणं गरजेची आहे किंवा जो मेसेज आपल्याला पास करायचा ना तो खूप क्लिअरली, इफेक्टिव्हली आणि समोरच्याला समजेल अशा लँग्वेज मध्ये कन्व्हे करणं ही एक अशी स्किल आहे जी तुम्हाला लाईफ लॉंग पे करणार आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी या 3 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1, बोलण्याच्या आधी समोरच्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्यायला शिका. नंबर 2, ओपन एंडेड क्वेश्चन विचारण्याची सवय ठेवा. नंबर 3, नॉन व्हर्बल आणि पॅराव्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करा. उदाहरणार्थ तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे फेशियल एक्सप्रेशन आणि तुमचा व्हॉइस टोन एक्सेट्रा. दुसरी महत्वाची स्किल आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. एक प्रॉब्लेम क्रिएट करणारी किंवा क्रिएट झालेला प्रॉब्लेम अजून कॉम्प्लिकेटेड करणारी व्यक्ती बनण्यापेक्षा जर का तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी व्यक्ती असाल तर तुम्ही ऑलरेडी 95% लोकांच्या पुढे उभे आहात. ही स्किल डेव्हलप करण्यासाठी 3 पॉईंट. नंबर 1, कंटिन्युअस लर्निंग वरती फोकस करा. नंबर 2, जेव्हाही तुमच्या पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येईल ना त्यावेळेस सगळ्यात पहिला तुमचा माइंडसेट हा असला पाहिजे की या प्रॉब्लेम मधून बाहेर कसं पडायचंय. नंबर 3, तिथे गरज पडेल तिथे एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीची, तुमच्या एखाद्या कॅपेबल मित्राची किंवा पुस्तकांची पण मदत तुम्हाला घेता आली पाहिजे. थर्ड लाईफ स्किल, डिसिजन मेकिंग स्किल. टाटांचं एक खूप सुंदर वाक्य होतं की मी योग्य डिसिजन्स घेण्यावरती विश्वास नाही ठेवत, तर आधी मी डिसिजन घेतो आणि मग तो योग्यच कसा होता हे प्रूव्ह करण्यासाठी खूप मेहनत घेतो. डिसिजन मेकिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी 3 पॉईंट्स. नंबर 1, कधीच कुठलाही डिसिजन फक्त इमोशन्सच्या बेसिसवरती नका घेऊ. बुद्धी आणि इमोशन्स दोन्ही तुमच्याकडे आहेत तर दोन्हींचा यूज करा. नंबर 2, कुठलाही डिसिजन घेताना शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही गोष्टींचा विचार करा. नंबर 3, कोणताही डिसिजन हा डेटा आणि इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती घ्या.